सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रक्टे परिवारातील कैलासवासी गोरक्षनाथ नाथाजी रक्टे यांचं प्रथम पुण्यस्मरण अत्यंत भावनिक वातावरणात पार पडलंय. 10 एप्रिलला सकाळी 10 वाजता रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय पिंपरणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. साधेपणातून समाज ऋण फेडणाऱ्या, शांत संयमी, कुटुंब वत्सल आणि सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं राखणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या स्मृतींनी संपूर्ण परिसर भारावून गेला. तर पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्तानं हरिभक्तपरायण अशोक महाराज शिंदे यांचं हृदयस्पर्शी कीर्तन झालं. त्यांनी मातीशी अढळ नातं असलेल्या माणसांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. संघर्ष हा प्रत्येकाला आत्मविश्वास देतो. आभासी हिरोंना आदर्श मानण्यापेक्षा प्रत्येकाचा खरा हिरो हा जन्मदाता बाप असतो आणि त्याचं पहिलं प्रेम म्हणजे आई असते. अशा अर्थपूर्ण विचारांनी सभागृह दुमदुमून गेलं. आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात, म्हणून जिवंतपणीच त्यांची सेवा करा, असं आवाहन अशोक महाराज शिंदे यांनी केलं आणि या आवाहनानं सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका बापाचं कर्तृत्व काय? आम्ही एका पिंडदान विधीच्या निमित्तानं गेलो. ज्यांचं पिंडदान विधी होतं ना, एक 10-15 मिनिटं वेळ होता म्हणून एका घरामध्ये बसलो. बरं काय एका बापाचं कर्तृत्व काय? घरामध्ये बसलो महाराज, आणि घरामध्ये बसल्यानंतर त्या दादाने बोलायला सुरुवात केली. म्हणे, महाराज, ज्या वडिलांच्या तुम्ही दशकिल्या विधीच्या निमित्तानं आलात ना, त्या बापाने लई काबाड कष्ट केलेत. म्हटलं, असं काय काबाड कष्ट केलेत? म्हणजे एक मुलगा आहे त्यांना आणि एक मुलगी आहे. ऐका, बाप आपल्या मुलाकरिता आणि परिवाराकरिता काय करतो त्याचं जिवंत उदाहरण आहे. एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना म्हणे महाराज. म्हटलं, हो. मग मुलगा मुंबई सारख्या ठिकाणी कामाला आहे आणि म्हटलं मुलगी 3 महिन्याची मुलगी असताना घरातून आई निघून गेली. कॅन्सरचा आजार होता. 3 महिन्याची मुलगी असताना घरातून आई निघून गेली महाराज. त्या बापानं दुसरं लग्न नाही केलं. तो दादा सांगत होता, म्हणे, महाराज, ज्या वडिलांची तुम्ही दशकिल्या विधीच्या निमित्तानं आलात ना, 3 महिन्याची मुलगी होती, त्या बापानं दुसरं लग्न नाही केलं. मुलगी 2-3 वर्षाची झाली आणि मग त्या बापाला कळलं का मुलगी मतिमंद जन्माला आली, वेडी जन्माला आली. मुलगा मुंबई सारख्या ठिकाणी कामाला निघून गेला आणि बापानं एवढाच मनामध्ये विचार केला, मी जर दुसरं लग्न केलं तर माझ्या ताईचा सांभाळ कोणी करणार नाही. माझी ताई वेडी आहे, माझ्या ताईचा कोणी सांभाळ नाही करणार. महाराज, वयाच्या 85 वर्षापर्यंत या बापानं स्वतःच्या हाताने भाकरी करून त्या ताईला खाऊ घातल्या, पण टाकून नाही दिलं. एका बापाचं प्रेम काय असतं? वयाच्या 85 वर्षापर्यंत स्वतःच्या हाताने भाकरी करून त्या ताईला खाऊ घातल्या, पण टाकून नाही दिलं. महाराज, त्यांची दशकिल्या विधी तुम्ही करताय. काही जगणं असं. तेव्हा तो माणूस सांगत होता ना, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज, स्वतःच्या हाताने त्या ताईचे केस विसरायचा, स्वतःच्या हाताने आंघोळ घालायचा. का तर माझी मुलगी पिढी आहे, मतिमंद आहे. वयाच्या 85 वर्षापर्यंत स्वतःच्या हाताने भाकरी करून खाऊ घातली. पिंडदान विधी चालू झाला. दशकिल्या विधीच्या निमित्तानं हजारो जनसमुदाय बसलेला होता. प्रवचन चालू झालं आणि एकूण एक मुलगा पिंडदान विधीकरिता त्या ठिकाणी उभा राहिला. ऐका बरं, एकूण एक मुलगा पिंडदान विधीकरिता उभा राहिला आणि वडिलांना हात जोडून सांगत होता, बाबा, तुम्हाला वाटत होतं ना पैसा, सत्ता, संपत्ती, बंगला सगळं असावं, आता सगळं मिळालं शिवा तरी तो बाप पिंडाला शिवत नाही. आजूबाजूला कावळे होते, आजूबाजूला कावळे होते, पण कावळा पिंडाला शिवत नव्हता. महाराज, गेली 15 मिनिटं झालं एकूण एक मुलगा पिंडदान विधीकरिता उभा आहे, पण कावळा पिंडाला शिवत नव्हता. आपल्याला गोड आहे, उंच कार्यक्रम आहे का? गेली 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, थोड्यात एक माता भगिनीमधून माऊली उठून उभी राहिली. 60-65 वर्षाची आई उठून उभी राहिली. तिनं आवाज दिला, ए पोरा, अरे तू दर्शनाला आलाय,
पण तुझी बहीण दिसत नाही, ती कुठे गेली? ऐकतात ना, तुझी बहीण कुठे गेली? ती बहीण दिसत नाही. त्या पोराच्या लक्षात आलं माझी अजून तयारी नाही. एवढ्या माणसातून उठला, एवढ्या माणसातून उठला आणि बहिणीला पाहण्याकरिता निघाला. सगळी लोक त्याच्याकडे पाहायचे, तो दादा पुढे चालायचा, लोक त्याच्याकडे पाहायचे. मागच्या कोपऱ्याला एका म्हाताऱ्या आजीच्या हाताला धरून येऊन त्या ठिकाणी ती काही बसलेली होती. बाप गेला बरं, काही 10 दिवस झाला बाप गेला, तर त्या पुरीला कोणी आंघोळ घातली नव्हती. 10 दिवस झाला बाप निघून गेला, तर तिला तिचे कोणी केस विचारले नव्हते. अंगावर फाटलेली कपडे तशीच आहे, विस्कटलेले केस तसेच आहे तिचे. भावानं पाहिलं आणि भाऊ बहिणीच्या जवळ गेला, हाताला धरणार इतक्यात त्या ताईला शब्द होऊन हात वर केले. का? माझा भाऊ मला मारतो का काय? वेडी होती. भावानं हाताला धरलं. एवढ्या माणसातून तो भाऊ घेऊन निघाला. आई काय प्रेम असते महाराज त्या बापाचं. गोरक्षनाथ नाथाजी रक्टे यांच्या स्मृतींना उजाळा देत महाराजांनी त्यांच्या त्यागमय जीवनशैलीचं, कर्तव्यनिष्ठ वृत्तीचं आणि कुटुंबासाठी असलेल्या अखंड प्रेमाचं वर्णन केलं. तर उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांची जाण्याची वय नव्हती, पण नियतीच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे त्यांना आपण सर्व राईन्स परिवाराच्या वतीने, तसेच रक्ते परिवाराच्या वतीने, अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने, शिवमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. गोरक्षनाथ नाथाजी रक्ते यांचा प्रथम पुण्यस्मरण. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त पारायण अशोक महाराज शिंदे, ज्यांचा वाणीवर प्रभुत्व आहे आणि आवाजातही प्रभुत्व आहे, असे महाराज यांचं झालेली कीर्तनरूपी सेवा. आणि या कीर्तनरूपी सेवेतून त्यांनी समोर मांडलं, जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. यांनी बाप नावाचं पात्र हे मांडण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि त्याला श्रोत्याने सादर दिली. श्रोत्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. अशा बाबांना मी आमच्या होळकर कुटुंबियांच्या वतीनं, आमच्या साकोरगावच्या सर्व संस्थांच्या वतीनं, त्याचबरोबर साकोरीतून आलेले आमचे जवळचे स्नेही शिवसेनेचे नेते संदीपजी खिल्लारी, दत्ताशेठ होळकर, राहुल शेठ होळकर, पिंटू शेठ होळकर, त्याचबरोबर आमचे भाचे दिनकर शेठ राईल, प्रकाश शेठ राईल आणि आळेवरून आलेली सर्वच मंडळी आणि उपस्थित सर्वांच्याच वतीनं या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे यांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली, त्यांचंही मी अभिनंदन करतो व या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नाथाभाऊ रक्ते आणि आमच्या वडिलांचे एकदम जुने संबंध होते. जुने माणसं आपल्यातून आज निघून गेले. गोरख भाऊनी एवढं मोठं वैभव उभं केलं. आज गोरख भाऊचे वैभव पाहायला हवं होतं. बंगला, गाडी, घोडं सर्व समाधान आलं आणि आमचा बंधू आमच्यातून निघून गेला, याचं खूप दुःख होतं. माझ्या देशमुख परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि महाराजांनी जे काही सांगितलं बाप, आणि त्याच्यापेक्षाही माणुसकीनी जन्म, माणुसकी कशात आहे त्यांनी सांगितलं. अनाथ मुलं सांभाळतो, हे याच्यासारखं दुसरं पुण्य कुठेही नाही. महाराज प्रत्येक जण आयुष्यात जन्मले जाणारे मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्या गोरख भाऊच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही जे मार्गदर्शन केलंय ते प्रत्येक माणसाने याचं अनुकरण केलं पाहिजे. कैलासवासी गोरक्षनाथा रक्ते तथा आमचे दाजी यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. आलेल्याला प्रत्येकाला माझ्याशिवाय सर्वांना जावं लागणार आहे. परंतु गोरखदाजींचं जाण्याचं वय नव्हतं, तरी ते अचानक असताच त्यांचं निधन झालं आणि ते आपल्यातून गेले. त्याला 1 वर्ष झाले. त्यांच्या जाण्यानं पिंपरे गावचे ग्रामस्थ, रक्ते परिवाराचे नाते, विशेषतः रक्ते परिवाराचे दुःख झालं, ते दुःख हलका करण्यास मी ईश्वरात प्रार्थना करतो. व्यक्तिशः मी माझ्या राईन परिवाराच्या वतीनं, आमच्या पिंपरे ग्रामस्थांच्या वतीनं, तसेच राज्याचे माजी महसूल मंत्री तथा माझे राजकीय दैवत माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि या रक्ते परिवाराचे सर्व नातेवाईक, पंचकुली सर्व ग्रामस्थ, गोरख भाऊंना जाऊन आज 1 वर्ष झाले. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला दुःख होणं अतिशय साहजिक आहे. परंतु म्हण आहे,
आले देवाजीच्या मना येथे कोणाचे चाले ना, त्याच्या मनात आलं तो करून घेतो असतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, गावातील सर्व शहर संस्थेच्या वतीने, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या ह्या बारक्या गौरव भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह पिंपरणे आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. रक्टे कुटुंबातील गंगा भागीरथी गंगूबाई गोरक्षनाथ रक्टे, गुलाब गोरक्षनाथ रक्टे, परसराम गोरक्षनाथ रक्टे, अलका किरण वाल्हेकर रक्टे आदींसह सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि ग्रामस्थांनी या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून कैलासवासी गोरक्षनाथ रक्टे यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.